Good morning, all of you. In this lecture, we will start our new subject, auditing. So first of all, welcome all of you. So in last semester, it was detailed learn what is management accounting and its various techniques. Okay, like financial, then comparative, then common size, then ratio analysis, working capital, and budgetary कॅपिटल बजेटिंग हे आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये थेअरी विथ प्रॅक्टिकल लर्न केलेलं आहे. त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे जो सब्जेक्ट आपला रिप्लेस होऊन सेमिस्टर 4th मध्ये इंट्रोड्यूस होतो, दिस इज ऑडिटिंग. ओके, सो ऑडिटिंग बद्दल आपल्याला बरंच माहित असतं की ऑडिटिंग काय आहे. प्रत्येक वर्षी कंपनीला ऑडिटिंग हे करावं लागतं. पण हे ऑडिटिंग कशा प्रकारे केलं जातं, ऑडिटिंग म्हणजे नेमकं काय आणि ह्यासाठी कोण पर्सन सुटेबल असतो, त्याचे टाइप्स कोणते आहेत, ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने ऑडिटिंग मॅनेज करते, ऑल थिंग वी विल लर्न इन दिस सब्जेक्ट. ओके, so now we start what is auditing. So subject auditing semester 4th. Unit first introduction to auditing. Unit first मध्ये आपल्याला ऑडिटिंग काय आहे, ऑडिटिंगचा इंट्रो लर्न करायचा आहे आणि त्याच्या आधी मग थोडंसं फिनान्शियल स्टेटमेंट, बुक कीपिंग, ऑडिटिंग, इन्व्हेस्टमेंट ह्या कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असाव्या. दॅट इज वाय we will start our question number first. Explain users of financial statement. We know what is mean by financial statement. आपल्याला माहिती आहे की फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, तर आपण काय म्हणतो, बॅलन्स शीट इज अ फिनान्शियल स्टेटमेंट. ओके, बॅलन्स शीट काय आहे, फिनान्शियल स्टेटमेंट आहे. मग फिनान्शियल स्टेटमेंट काय करतं, तर फिनान्शियल स्टेटमेंट इंडिकेट फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी. कंपनीची फिनान्शियल पोझिशन इंडिकेट करण्याचं काम फिनान्शियल स्टेटमेंटच्या अंडर केलं जातं. मग हे फिनान्शियल स्टेटमेंट फक्त कंपनीसाठीच युजफुल असतं का हो, तर नक्कीच नाहीये. सो फिनान्शियल स्टेटमेंट यूज मेनी पार्टीज लाईक अ स्टेक होल्डर म्हणू शकतो आपण त्यांना. हे स्टेक होल्डर सुद्धा काय करू शकतात, फिनान्शियल स्टेटमेंट यूज करू शकतात. सो फॉर द डिफरंट पर्पज, प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रत्येकाचा पर्पज हा काय असणार आहे, तर डिफरंट असेल. सो काय आहे बघा, प्रत्येकाच्या कोणतं इंटेन्शन असणार आहे आणि त्या इंटेन्शनने तो फिनान्शियल स्टेटमेंट चेक करेल. सो फिनान्शियल स्टेटमेंट satisfy the information requirement of a wide across a section of the society representing corporate manager, executive, bankers, creditors, shareholder investors, laborers, consumers and government institution. Okay, so these are the users of financial statement. हे काय करतात, तर वेगवेगळ्या इंटेन्शनने, वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फिनान्शियल स्टेटमेंटचा स्टडी करतात किंवा ते फिनान्शियल स्टेटमेंट यूज करतात असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर इंट्रो? Yes, ma'am. Yes, ma'am. सो फर्स्ट एक्झिक्युटिव्ह आता कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फिनान्शियल स्टेटमेंटचा स्टडी करतायत बघा. एक्झिक्युटिव्ह, financial statement provide sufficient accounting information to the executive and manager to enable them to decide on important issue facing by them. So एक्झिक्युटिव्हला काय करावं लागतं, तर जी अकाउंटिंगची इन्फॉर्मेशन आहे किंवा एखादी इम्पॉर्टंट इश्यू आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी दे चेक अ फिनान्शियल स्टेटमेंट. So he said financial statement provide sufficient accounting information. आणि जी काही तुम्हाला रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम फिनान्शियल स्टेटमेंटच्या अंडर केलं जातं. सो द कॉमन इश्यू फेस बाय द कॉर्पोरेट मॅनेजर आर efficient capital utilization, maintaining the profitability through cost control, dividend paying capacity of the company, and observing credit standard. The upper level management uses the financial statement to tackle such a issue effectively. आणि हे जे काही इश्यू सांगितलेले आहेत हे इश्यू टॅकल करण्यासाठी, इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी executive and financial manager use financial statement. Okay, is it clear first point? Yes, ma'am.
Yes, ma'am. सो सेकंड बँकर. पण बँकर का फिनान्शियल स्टेटमेंट यूज करतायत बघा बरं. बँकर टेक प्रिकॉशन बिफोर ऍडव्हान्सिंग लोन टू देअर कंझ्युमर. म्हणजे तर बँका आपल्याला माहिती आहे की बँका काय करतात, लोन फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू दी कंपनी और बिझनेसेस और कस्टमर. बँकेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सगळेच हे कस्टमर आहेत. मग तो बिझनेस एखादा असेल, बिझनेसमॅन असेल किंवा इरेग्युलर म्हणजे जे काही रेग्युलर कंझ्युमर आहेत ते. So every banker before sanctioning credit wishes to be assured the borrower's ability to repay the loan when they become a due. म्हणजे जे काही बँकेने लोन प्रोव्हाइड केलेलं आहे हे रिपे करण्याची ॲबिलिटी आहे का बॉरोवर मध्ये, हे कुठून चेक करतील ते, तर ह्या फिनान्शियल स्टेटमेंट मधून. म्हणजे फिनान्शियल स्टेटमेंट मधून वी कॅन इझिली अंडरस्टूड कंपनी प्रॉफिट और कंपनीज फिनान्शियल पोझिशन. आणि यामधून बँकेला एक आयडिया येईल की हे आपले लोन सुद्धा काय करू शकतात, रेग्युलर पे करू शकतात किंवा त्याचा जो इंटरेस्ट आहे हा पे करू शकतात. So the banker used the financial statement to ascertain the company's ability of repaying the due and also the ability to pay interest on time. आणि पर्टिक्युलर टाइम मध्ये ते आपला इंटरेस्ट पे करणार आहेत का किंवा जे काही लोनची इन्स्टॉलमेंट आहे ही पे करणार आहेत का, हे चेक करण्याचं काम बँकर फिनान्शियल स्टेटमेंटच्या सहाय्याने करू शकतात. Financial statements are useful to the banker to ascertain the liquidity, solvency, profitability of borrower's business and his financial strain. Okay. So, the companyची liquidity position we can easily find out with the help of financial statement. We can easily find out the solvency position. We can easily find out the profitability position. जे ऑलरेडी आपण रेशिओ अनालिसिस मध्ये लर्न केलेलं आहे. ओके. सो हे बँकर्स काय करू शकतात, चेक करू शकतात. इज इट क्लिअर? बँकेचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू असणार आहे फिनान्शियल स्टेटमेंट चेक करण्याचा? इज इट क्लिअर? Yes. येस म्हणायला किती सवय लागतो रे. माईक ऑन करायला तुम्हाला ते व्हिडिओ पण ऑन करायला सांगायला पाहिजे, म्हणजे कुठे बसलायत, काय करते जरा लक्षात येईल है ना. देन थर्ड पॉइंट इज ट्रेड क्रेडिटर्स. सो ट्रेड क्रेडिटर्स, आता ट्रेड क्रेडिटर्स आपल्याला माहिती आहेत. क्रेडिटर्स काय करतायत? क्रेडिटर्स प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू दी बिझनेस. कंपनीला रॉ मटेरियल हे प्रोव्हाइड करतात. मग रॉ मटेरियल आपण प्रत्येक वेळी कॅश बेसिसनेच परचेस करतो का हो? तर नक्कीच नाहीये. समटाइम वी परचेस रॉ मटेरियल ऑन द क्रेडिट बेसिस. आणि जेव्हा तुम्ही क्रेडिट वरती कॅशने जर परचेस कराल तर डझंट मॅटर, फिनान्शियल स्टेटमेंट चेक करायचं हे म्हणजे इश्यू नाही राहत किंवा नॉट नेसेसरी म्हणू शकतो आपण. पण जेव्हा तुम्ही क्रेडिट वरती एखादा ट्रान्झॅक्शन करताय तेव्हा तुमची कॅपॅबिलिटी, तुम्ही रिपे करू शकता का, यासाठी ट्रेड क्रेडिटर सुद्धा काय करतायत, फिनान्शियल स्टेटमेंट चेक करतायत. सो बघा यामध्ये काय सांगितलंय. The information obtained from the financial statement become useful to the ascertain the credit worthiness of the company. So कंपनीची क्रेडिट वर्दीनेस काय आहे, we can easily ascertain with the help of financial statement, right? The manufacturer or wholesaler would not provide credit facility in discreetly to everyone. सो कंपनीची फिनान्शियल पोझिशन आपण डिरेक्टली असं कोणालाही सांगतो का किंवा प्रत्येकाला देतो का, काय आहे तर नाही. सो बिफोर प्रोव्हाइडिंग सच अ फॅसिलिटी द मॅन्युफॅक्चरर अँड होलसेलर स्टडीज द फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ द क्रेडिट ट्रेडर. ओके. सो काय केलं जाणार आहे, मग तुमची क्रेडिट वर्दीनेस काय आहे हे चेक केलं जाईल. राईट. एक मिनिट. अटेंडन्स फिलअप करून घ्या बरं. कंटिन्युअस ऍड होत राहतात, इथे डिस्टर्ब होतो.
मॅम पुन्हा पाठवा. आता पाठवली ना, परत नाही मिळाली का? चालेल. सो जे आपण आता पॉइंट बघतो आहोत ना, पहिल्या पॉइंट मध्ये क्रेडिटर्स काय करतात आणि ते कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फिनान्शियल स्टेटमेंट चेक करतायत, हे अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला आन्सर हे लिहिता आलं पाहिजे. सो नेक्स्ट आपण शेअर होल्डर्स अँड प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर, हे आपण आता हे दोन्ही सुद्धा वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय करू शकतात, फिनान्शियल स्टेटमेंट यूज करू शकतात. देन माईक कोणाचा ऑन आहे? उमेरा, माईक ऑफ करा. शेअर होल्डर म्हणजे कोण म्हणतो आपण? ओनर ऑफ द कंपनी, राईट? सो शेअर होल्डर्स हू हॅव परमनंट इंटरेस्ट इन द लाईफ अँड operations of the companies or even desires to knowing about the company's financial affairs. The financial statement provide the shareholders all the information they require. आणि financial statement provide the shareholders all the information they require. म्हणजे आता शेअरहोल्डरना काय मिळतं तर इंटरेस्ट. ओके, सो हा इंटरेस्ट किंवा इन्व्हेस्टरना काय मिळतो? इंटरेस्ट मिळतो. मग कंपनीची प्रॉफिटेबिलिटी काय आहे? वी कॅन इझिली अंडरस्टूड विथ द हेल्प ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट, अँड दॅट इज वाय शेअर होल्डर्स अँड प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर प्रेफर or use financial statement. Then laborer, that means employees contribute to the earning to the company, and they are the people who work on raw material with the aid of capital goods to produce wealth. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे, एम्प्लॉईज इज अ असेट अँड ऑर्गनायझेशन असं आपण नक्कीच म्हणतो, कारण एम्प्लॉईज रॉ मटेरियलचं फिनिश्ड गुड्स मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम करतात. मग ह्या एम्प्लॉईजला आपण काय प्रोव्हाइड करतो? हिअर वी प्रोव्हाइड टू द एम्प्लॉईज लाईक सॅलरी, बोनस, वेजेस, इन्सेंटिव्ह, मॉनिटरी, नॉन मॉनिटरी फॅसिलिटी, राईट? सो हे ऍक्च्युअल कंपनी प्रोव्हाइड करू शकते का? बऱ्याच वेळी असं असतं बघा, की कंपनी काय करते, एम्प्लॉईजना फक्त काम करून घेते एम्प्लॉईज कडून, पण एम्प्लॉईजला त्याचं रेम्युनरेशन किंवा ज्या एक्स्ट्रा म्हणतो ना आपण फॅसिलिटी आहे त्या प्रोव्हाइड नाहीत करत. सो ह्यासाठी फिनान्शियल स्टेटमेंट काय केलं जातं? लेबरर किंवा एम्प्लॉईज हे चेक करू शकतात. So as far as bonus, working condition and other incentive are concerned, they largely depends on the company's profitability and liquidity. So कंपनीची जर प्रॉफिटेबिलिटी गुड असेल किंवा लिक्विडिटी गुड असेल, they can easily provide extra facility to the employees, right? So the financial statement become useful to labor to know the financial position of the entity. So कंपनीची financial position काय आहे ते आपण ह्या financial statement मधून चेक करू शकतो. Is it clear? Laborer in the sense employees. Point clear झाला का? Yes, ma'am. या पार्ट मध्ये बघ सांगू शकताय तुम्ही, एम्प्लॉईज इज अन असेट ऑफ द ऑर्गनायझेशन. सक्सेस and failure of the organization is depends on employees. That is why organization provide various facility to the employees like a monetary facility and non monetary facility. मग मॉनिटरी मध्ये काय असते तर कंपल्सरी असतात ते असणार आहेत, नॉन मॉनिटरी मध्ये एक्स्ट्रा फॅसिलिटी असतात. So in this point of view, laborer or employee check financial statement. Okay, and this is the last point. Consumer and society. Consumer attempt to find out whether they are being exploited by the producer. म्हणजे आपण कुठे एक्सप्लोट तरी नाही ना होते ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. म्हणजे आपण जे अमाऊंट पे करतोय त्या
ती राईट आहे का, की मॅन्युफॅक्चरर ऑर्गनायझेशन आपल्याकडून जास्त अमाऊंट चार्ज करते किंवा आपल्यासाठी अनहायजेनिक असं काही आहे किंवा हेल्थ साठी नॉट सुटेबल आहे असे काही प्रोडक्ट प्रोड्यूस करते का कंपनी. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कंझ्युमर आणि सोसायटीसाठी सुद्धा फिनान्शियल स्टेटमेंट, कंपनीची गुडविल, कंपनीचं रेप्युटेशन हे फार महत्वाचं असतं. ओके. So the consumer attempt to find out whether they are being exploited by the producer. Society is interested is an enterprise that result in the increase of the employment opportunity, wealth and standard of living of the people. They are also concerned about the enterprise contribute to the social welfare, environment and national wealth and prestige. Study of the financial statement enable the consumer and the society to gain knowledge on this matter. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे की एखादी ऑर्गनायझेशन काय करते बेसिकली प्रेफर ऑन कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. ओके, म्हणजे कंझ्युमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन नुसार गुड्स अँड सर्व्हिसेस या प्रोव्हाइड करते. अँड ऍज वेल ॲज जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहेत हे कसे कोणते असतात बिझनेसचे, मॅक्झिमम प्रॉफिट, कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन अँड सोशल वेलफेअर. सोशल वेलफेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन. हो ना. मग ह्या कंपनीमुळे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कंझ्युमरचं इन्क्रीज झालेलं आहे ना, किंवा त्या कंपनीमुळे एखाद्या बिझनेसमुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे का, किंवा आपल्या हेल्थसाठी ते प्रोडक्ट प्रॉपर सुटेबल आहे का, ह्यासाठी सुद्धा काय असणार आहे, कंझ्युमर अँड सोसायटी यूज फिनान्शियल स्टेटमेंट. ओके. आणखी म्हणजे बेसिकली म्हणतो ना आपण एखादं जर प्रोडक्ट मार्केटमध्ये फॉर एक्झाम्पल पतंजलीचं आपण नेहमीच एक्झाम्पल देतो, तर आम्ही काय कोणतं जे केमिकल प्रोडक्ट वापरण्यापेक्षा ऑर्गॅनिक प्रोडक्टला मी जास्त इम्पॉर्टन्स देतो. मग तो जो एक कॉन्फिडन्स असतो किंवा त्याचे जे इम्पॅक्ट आपल्या हेल्थवरती होणारे असतात यासाठी आपलं सॅटिस्फॅक्शन फार महत्वाचं आहे. आणि मग कंपनी काय करते, कोणत्या टाईपने एखाद्या प्रोडक्टचं प्रोडक्शन घेते, हे सगळं आपण ह्या फिनान्शियल स्टेटमेंटच्या सहाय्याने चेक करू शकतो. म्हणून कंझ्युमर आणि सोसायटी काय करते, फिनान्शियल स्टेटमेंट चेक करते. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. पॉइंट क्लिअर झाले का सगळे? बघा आपण कोणते कोणते पॉइंट बघितले. एक्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर बँकर, देन ट्रेड क्रेडिटर्स, then shareholders and investor, and laborer, that means employees, and consumer and society. Okay, so इथे आपला बेसिक जो पार्ट होता तो काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. एक मिनिट हा, स्क्रीन दिसते तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. आता इथे आपण काय करणार आहोत, Yes, ma'am. ऑडिटिंग चा इंट्रो फक्त व्हॉट इज मीन बाय ऑडिटिंग. So next question, what is mean by auditing and explain objective of auditing. So auditing म्हणजे काय बघा, तर हे सगळंच मी ऍज इट इज तुम्हाला नाही सांगत आहे, जे इम्पॉर्टंट आहे ऑडिटिंग. Auditing, it's simple thing. Auditing means it is the systematic examination of books of account. Okay, auditing मध्ये काय केलं जातं, books of account. Sorry for inconvenience. So auditing, एक सिंपल लक्षात ठेवा, ऑडिटिंग मीन्स इट इज अ सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट. ओके, अँड ऑडिटर फाइंड आउट द ऍक्च्युअल फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी अँड गिव्ह अ रिमार्क टू द कंपनी. आणि कंपनीला काय केले जातात, रिमार्क हे प्रोव्हाइड केले जातात.
So different author have defined auditing in a different word. प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ऑडिटिंग काय आहे तर डिफरंट आहे. सो थोड्या एक दोन डेफिनेशन आपण यामध्ये बघणार आहोत. फर्स्ट, auditing is a systematic auditing is the examination of books of account and voucher of the business as well enable the auditor to satisfy himself that balance sheet is properly drawn up so as to give a true and fair view of the state of affairs of the business, and the profit and loss account give a true and fair view of the profit or loss for the financial year or period. मॅडमने खूप काहीतरी सांगितलं पण डेफिनेशन आहे. सो सिंपल आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, ऑडिटिंग इज द सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट अँड ऑडिटर फाइंड आउट ट्रू अँड फेअर पिक्चर ऑफ द कंपनी. त्या कंपनीची ट्रू अँड फेअर पिक्चर काय आहे हे काय केलं जातं तर दाखवलं जातं. ओके, लक्षात आलं. ट्रू अँड फेअर पिक्चर अँड सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. इज इट क्लिअर? त्या डेफिनेशन मध्ये नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे, ऑडिटिंग इज अन एक्झामिनेशन ऑफ बुक ऑफ अकाउंट अँड टू फाइंड आउट ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द प्रॉफिट अँड लॉस. इज इट क्लिअर? फर्स्ट डेफिनेशन. Yes, ma'am. Yes, ma'am. सेकंड डेफिनेशन फक्त बघू आपण, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह कडे जाऊ. सो ऑडिटिंग इज अन एक्झामिनेशन. ऑडिटिंग म्हटल्यानंतर पहिलं सेंटेन्स हे काय येणार आहे तर एक्झामिनेशन. ऑडिटिंग इज अन एक्झामिनेशन ऑफ अन accounting record undertaken with the view to establishing whether they correctly and completely reflect the transaction to which they purpose to relate. Okay, सो कंपनीने जे रेकॉर्डिंग केलेलं आहे हे अंडरटेकन करणं, व्ह्यू करणं, हे काय काम असणार आहे ह्या एक्झामिनेशन मध्ये इन्क्लूड असेल. सो ऑडिटिंग इज अन एक्झामिनेशन ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड. ऑडिटिंग इज अन एक्झामिनेशन ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड. ओके, सो पुढे जाऊ आपण. खूप सारे डेफिनेशन आहेत बट प्रत्येक मध्ये हे सांगितलेलं आहे, ऑडिटिंग इज अ सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. सो नाव वी स्टार्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग. So objective of auditing are changing in the business technique. Earlier it was only the checking the correctness of the account. It was then expanded to detect a fraud. The main objective of auditing is to find out reliability of financial position and profit and loss statement. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग कॅन बी डिवायडेड इंटू टू पार्ट. म्हणजे पूर्वी कसं असायचं, फक्त ऑडिटिंग मधून ऑडिटिंगचा पर्पज काय आहे टू फाइंड आउट द एरर अँड फ्रॉड. पण म्हणून याचं आता काय केलेलं आहे तर काही बायफर्केशन केलेलं आहे, ज्यामध्ये प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे ऑडिटिंगचा आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे हा डिवाइड केला जातो. ओके, सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग कॅन बी डिवायडेड इंटू टू पार्ट, द मेन, सबसिडरी और सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह. हे बघा आता, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरी, मेन ऑब्जेक्टिव्ह अँड सबसिडरी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह असं आपण म्हणू शकतो. मेन ऑब्जेक्टिव्ह मीन्स व्हेरिफिकेशन ऑफ अकाउंट अँड फिनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे अकाउंटचं व्हेरिफिकेशन करण्याचं काम हे मेन ऑब्जेक्टिव्ह मध्ये येईल. आणखी काय सांगितलं जातं मेन ऑब्जेक्टिव्ह मध्ये, टू फाइंड आउट ट्रू अँड फेअर पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. इथे लक्षात ठेवा, to find out true and fair picture of the organization. लक्षात आलं का? सो व्हेरिफिकेशन ऑफ अकाउंट म्हणजेच काय म्हणतो आपण, टू फाइंड आउट ट्रू अँड फेअर पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. अँड सबसिडरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय असणार आहे, दॅट मीन्स सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह टू डिटेक्ट द प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॉड
अँड टू डिटेक्ट द प्रिव्हेन्शन ऑफ एरर. मग ह्या गोष्टी आपल्याला डिटेल लर्न करायच्या आहे. व्हॉट इज मीन बाय फ्रॉड अँड टाइप्स ऑफ फ्रॉड अँड व्हॉट इज मीन बाय एरर अँड इट्स टाइप. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ऑब्जेक्टिव्ह मध्ये लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह क्लासिफाइड इंटू टू कॅटेगरी, मेन ऑब्जेक्टिव्ह अँड सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह अँड सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय येईल? प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह मीन्स the auditor see or to auditor to find out true and fair picture of the organization. असं म्हणू शकताय तुम्ही. Otherwise to verify the account of financial statement. Verification of account of financial statement. And secondary objective of auditing is to detect error and fraud. To detect and prevent error and fraud. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. सो फर्स्ट मेन ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय सांगितलंय बघा, डिटेल थोडस बघू आपण. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट, व्हेरिफिकेशन ऑफ अकाउंट अँड फिनान्शियल स्टेटमेंट. सो द मेन or principal objective of audit is to verify and establish that at given date the balance sheet present true and fair view of the financial position. True and fair view of the business. Okay, and the profit and loss given true and fair view of the loss and period. म्हणजे लॉस काय आहे हे सुद्धा इंडिकेट केलं जाईल आणि फिनान्शियल पोझिशन काय आहे हे. इथे हेच लक्षात ठेवायचंय, ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द फिनान्शियल पोझिशन, कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जातात क्वेश्चन. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय इंडिकेट करतं आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह काय इंडिकेट करतं. तर व्हेरिफिकेशन हे सेंटेन्स नसेल तर लक्षात ठेवा, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इंडिकेट और ऑडिटर फाइंड आउट अंडर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह टू true and fair view of financial position and profit and loss account give true and fair view of the profit and loss accounting period. Is it clear? Yes, ma'am. Under the Indian Companies Act, books of account must be kept according to the provision of the act and they should reveal true and fair view of the state of affairs of the company. ओके, म्हणजे असं नाहीये की तुम्हाला एखादं बुक्स ऑफ अकाउंट चेक करायचं आहे आणि तुम्ही कोणतंही पेज ओपन केलं ते चेक केलं नाही, तर त्याचे काही ऍक्ट आहेत, त्यासाठी पण काही रूल आहेत, ते आपण काय करतो चेकिंग साठी यूज करतो. म्हणून इथे सांगितलेलं आहे बघा स्पेशली, under the Indian Companies Act, books of account must be kept according to the provision of the act. म्हणजे यासाठी सुद्धा काही प्रोव्हिजन ह्या दिलेल्या आहेत. And they should reveal true and fair view of the state of affairs of the company. आता जसं की आपल्याला माहितीये कंपनीची ट्रू अँड फेअर पिक्चर आपल्याला बघायचं आहे, तर आपण पेटी कॅश बुकचा स्टडी करू की फिनान्शियल स्टेटमेंटचा स्टडी करू, सांगा बरं. Financial statement. राईट, म्हणजे ज्या गोष्टीतून कंपनीची ट्रू पोझिशन इझिली फाइंड आउट होऊ शकते, फेअर पोझिशन इझिली फाइंड आउट होऊ शकते, असे तुम्ही काय करा, बुक्स ऑफ अकाउंट हे चेक करा. इट्स व्हेरी सिम्पल थिंग, राईट. चेकिंग द एंट्रीज विथ द रिलेव्हंट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. मग आता ट्रू अँड फेअर पिक्चर फाइंड आउट करायचे, मग काय करावं लागेल, तर जे डॉक्युमेंट आहेत त्याच्याशी रिलेटेड एव्हिडन्स आहेत हे तुम्ही काय करा, तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये चेक करा. सो चेकिंग द एंट्रीज विथ द रिलेव्हंट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, आणि यावरूनच आपल्याला डिटेल व्हाउचिंग काय आहे आणि व्हेरिफिकेशन काय आहे हे चॅप्टर लास्ट मध्ये लर्न करायचे आहे. हे चेकिंग कसं केलं जातं फक्त इथे आता थोडक्यात लक्षात ठेवा. प्रायमरी ऑब्जेक्टिव्हच्या अंडर आपण काय करतो, चेकिंग एंट्री विथ द रिलेव्हंट डॉक्युमेंट. So audit involve checking the entry in the books of account with the relevant voucher and other supporting document. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादी मशिनरी परचेस केलेली आहे, तर मशिनरी परचेस करताना माझ्यासाठी कोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट मस्ट आहे, म्हणजे परचेसिंगचं जे काही रिसिट आहे ते महत्वाचं असणार आहे.
कोणत्या परचेसर कडून मी ते गुड्स परचेस केलेले आहे त्याचं नाव चेक करायला लागेल, डेट चेक करायला लागेल, प्राइस चेक करायला लागेल, त्याची सिग्नेचर आहे का हे चेक करायला लागेल. सो हे आपण काय करतो, सपोर्टिंग डॉक्युमेंट मध्ये चेक करतो. दिस इज अन मेन जॉब ऑफ द ऑडिटर. आणि हा चेकिंग मधला मेन जॉब काय आहे, वी चेक एंट्री विथ द रिलेव्हंट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. तुम्ही फक्त एंट्री नका चेक करू, तुम्ही काय करा तर त्याच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे हे मात्र तुम्ही चेक करणं ही तुमची मेन ड्युटी आहे. लक्षात येत आहे. सो एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट आर व्हेरीफाय विथ द बिल व्हाउचर अँड रिसिप्ट. जसं की आपण सांगितलं की तुम्हाला चेकिंग करायचं आहे तर त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट चेक करा, ते व्हेरीफाय करा, मग ते व्हाउचर प्रॉपर आहे का, ती रिसिप्ट प्रॉपर आहे का हे आपल्याला इथे चेक करावं लागेल. He will also check whether all the money received in accounted for or not all payment made have proper supporting voucher. मग परचेस करताना तुम्ही प्रॉपर सेल म्हणजे प्रॉपर मनी पे केलेली आहे का, की हाफच पे केलेली आहे का, काही क्रेडिट ट्रान्झॅक्शन केलेली आहे रिलेटिंग टू, हे तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. आणि जर यामध्ये काही एरर लक्षात आले, काही फ्रॉड डिटेक्ट झाले तर तुम्हाला ते मेन्शन करावे लागतात. So during such routine checking, error and fraud can be detected. आणि जर तुम्ही प्रॉपर एव्हिडन्स चेक केले, प्रॉपर डॉक्युमेंटरी चेक केली, that time we can easily find out the error and fraud. आणि फक्त तुम्ही एंट्री चेक केली तर तुम्हाला एरर लक्षात येतील का हो, नाही. म्हणून डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑडिटिंग. इज इट क्लिअर? Yes. ओके. जर काही डाऊट असेल तर विचारू शकता. Then taking independent review of the financial statement. He conduct an independent review of financial statement. He has to be personally satisfied about their reliability and he should be able to form his opinion about them. He must examine the existing internal control and internal check system. म्हणजे असं नाही की ऑडिटरला टॉप लेवल मॅनेजमेंटने सांगितलं की आमची ऑर्गनायझेशन खूप बेस्ट आहे, आमच्याकडे इतक्या फॅसिलिटी आहेत, आम्ही इतका प्रॉफिट मिळवतो, आम्ही टॅक्स प्रोव्हाइड करतो, टॅक्स पे करतो, वॉट एव्हर, जे एक गुड विंडोज ड्रेसिंग क्रिएट होईल अशी इन्फॉर्मेशन सांगितल्यानंतर ऑडिटर कधी ओपिनियन देतो का, नाही. हे लक्षात ठेवा. ऑडिटर इज अ इंडिपेंडंट प्रोसेस. तो कधीही कोणाचं ओपिनियन घेत नाही, तो आधी काय करेल, सो म्हणून सांगितलं आहे बघा, ही कंडक्ट अँड इंडिपेंडंट रिव्ह्यू ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. सगळ्या गोष्टी स्वतः काय करेल, चेक करेल. माईक कोणाचा तरी ऑन आहे, अंतुले माईक ऑफ करा. एक मिनिट. Am I audible? Yes, ma'am. Okay. So हे लक्षात आलं का बघा, he conduct an independent review of financial statement. He has to be personally satisfied about their reliability. म्हणजे त्याला स्वतःला सॅटिस्फाय वाटलं पाहिजे तरच तो काय करू शकतो, त्याचं ओपिनियन हे त्या ऑर्गनायझेशन बद्दल पॉझिटिव्ह देऊ शकतो, अदरवाइज नॉट. In short, he has to assess the internal check system, check posting, balancing, etc. and verify the correctness of the entries with the supporting document. Capital and revenue item should be correctly classified. In this case of certain institution, there are specified law which contain rule regarding maintenance of the account.
then the auditor should see that those legal provision are compliant the maintaining the books of account. So हे जे काही आहे यामधून आपण प्रायमरी वरती काय करतो, here the auditor check books of account with suitable documentary evidence and to find out true and fair picture of the organization. ओके, हे आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. ओके, सो अटेंडन्स फिलअप केली आहे का सगळ्यांनी? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, थँक्यू.